महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। मराठवाडा विदर्भात धरणीकंप, परभणी, हिंगोली, नांदेडसह वाशिम मध्ये भूकंपाचे धक्के। मराठवाड्यातील 3 आणि विदर्भातील एका जिल्ह्यात भूकंपाचे धक्के बसले आहेत। 10 जुलै रोजी पहाटे झालेल्या या धरणीकंपामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मराठवाडा जिल्ह्यातील परभणी, हिंगोली, नांदेड या 3 तर विदर्भातील वाशिम या एका जिल्ह्यात हे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत। या भूकंपाच्या धक्क्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही, पण प्रांतकाली बसलेल्या या भूकंपाच्या धक्क्यामुळे काही काळासाठी लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते। परभणी जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यात भूकंपाचा धक्का। जिल्ह्यातील विविध भागात भूकंपाचा धक्का बसला आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सकाळी 7:15 हा धक्का जाणवला आहे। परभणी शहर, सेलू, गंगाखेड आदी भागात भूकंपाचा हा धक्का जाणवला आहे। अचानकपणे जमीन हादरल्याने अनेक ठिकाणी लोक भयभीत होऊन घराबाहेर आले। मिळालेल्या माहितीनुसार भूकंपाचा हा धक्का 4.2 रिश्टर स्केल एवढ्या तीव्रतेचा होता। हिंगोली जिल्ह्यातही धरणीकंप, जीवितहानी नाही। हिंगोली जिल्ह्यामध्ये आज पहाटे 7:15 सुमारास सर्वदूर भूकंपाचा धक्का जाणवला आहे। हिंगोली जिल्ह्यातील 5ही तालुक्यात या भूकंपाचा धक्का जाणवल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। आतापर्यंत या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। हिंगोली शहराला सुद्धा या भूकंपाचा धक्का जाणवला असून या भूकंपाचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार हिंगोलीत झालेला हा भूकंप 4.5 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा होता। वाशिम मध्ये नागरिकांत भीती। मराठवाड्यालगत असलेल्या वाशिमसह रिसोड तालुक्यातील काही भागांमध्ये भूकंपाचे तीव्र झटके जाणवले। सकाळी 7:09 आणि 7:14 2 वेळा भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिक भयभीत होऊन घराबाहेर पडले। जयपूर, टणका, सोंढा, सावळी, कृष्णा या गावात परिसरात घरावरील 3 पत्र्यांचा मोठा आवाज झाला। गोठ्यात बांधलेली गुरे देखील या भूकंपामुळे भयभीत झाल्याचे पाहायला मिळाले। जनावरे रावेरा होऊन बाहेर पडण्यासाठी धडपडत होते। या भूकंपात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। ब्युरो रिपोर्ट, आरोही जाधव। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।